नेपाळ, देवभूमी नेपाळ, भारताचा मित्र नेपाळ, भारतासोबत रोटी बेटीचा व्यवहार असलेला नेपाळ आणि हेच नेपाळ सध्या पेटलंय। राजकीय नेते, मंत्री इथपासून ते थेट राष्ट्रपतींचं घर जाळण्यात आलंय, तर पंतप्रधान ओली यांना राजीनामा द्यावा लागलाय। नेपाळमध्ये हे अराजक कसं सुरू झालं त्याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट बघूया। ही दृश्य आहेत नेपाळच्या रस्त्यांवरची। काय दिसतंय तर दंगा, जाळपोळ, दगडफेक आणि हिंसाचार। नेपाळमधल्या जेन झी तरुणाईनं सुरू केलेले हे आंदोलन इतकं आक्रमक झालंय की नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांचं घर पेटवून देण्यात आलं। पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागलाय। राजधानी काठमांडूमध्ये जाळपोळ, नेपाळी काँग्रेस पक्षाचं कार्यालय पेटवलं, मंत्र्यांची घरं आणि कार्यालयं जाळण्यात आली, राष्ट्रपतींच्या घराला आग लावल्याची माहिती, ठिकठिकाणी कर्फ्यू लागू, पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचा राजीनामा। एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर आंदोलन होत असेल तर हे फक्त याने हे विद्यार्थियों के बस की ये बात वहां पे नहीं है। एवढं कोऑर्डिनेटेड म्हणजे नेपाळ नावाची एक संघटना त्या ठिकाणी आणि अशा प्रकारचं आंदोलन करतं। मला वाटतं हामी नेपाळ जी नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर नेपाळमध्ये आंदोलन करणं आणि एकाच वेळी एवढ्या शहरांमध्ये हे आंदोलन होत असताना त्यामध्ये तशा प्रकारचा समन्वय असणं, कोऑर्डिनेशन असणं, हा जो आहे निव्वळ योगायोग त्या ठिकाणी नाहीये। माझ्या मते त्यामागे जे आहे कुठेतरी फार मोठी शक्ती त्याच्या मागे असणार आहे। नेपाळमधली ही परिस्थिती नेमकी का चिघळली हे समजून घेऊ। इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब सह प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदीमुळे असंतोष, जेन झी तरुणाईचा सरकारविरोधात संताप, रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन, हिंदू राष्ट्र आणि राजशाहीसाठी आंदोलन सुरू असताना सरकारच्या निर्णयानं आंदोलन पेटलं। राजधानी काठमांडूमध्ये नेपाळच्या संसदेवर संतप्त तरुणाईकडनं दगडफेक आणि जाळपोळ, काठमांडूमध्ये संसदेची इमारत पेटवून देण्याचा आंदोलकांचा प्रयत्न, हिंसक आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांकडनं अश्रुधुराचा वापर आणि गोळीबार, हिंसाचारानंतर काठमांडू शहरात कर्फ्यू, दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश। नेपाली गवर्नमेंट ने अभी स्टूडेंट का, बाल बालिका का मौत किया है। दिन डाले गोली मारकर 22 लोगों को मौत किया है। 100-200 घायल थे। दमन किया है नेपाली गवर्नमेंट ने। नेपाली गवर्नमेंट जैसा नहीं हुआ अभी, ठीक है। इसके लिए सब युवा अब एक साथ होगा, ये गवर्नमेंट को ठीक लगाएगा, जैसा किया था वैसा किएगा। वो राजीनामा ऐसा वैसा नहीं चलेगा। जिससे मारा था खून का बदला खून होगा, दूसरा कोई एक्सक्यूज नहीं होगा। या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगानं याचे भारतावरती काय परिणाम होतील, भारताची काय भूमिका असली पाहिजे, या आंदोलनामागे आणखी कोणाचा हात आहे का आणि हिंसक परिस्थितीला जबाबदार नेमकं कोण, हे प्रश्नही महत्त्वाचे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर नेपाळ आणि भारत यांच्या सीमा ज्या आहेत एकदम सटीक आहेत आणि नेपाळमध्ये जे आहे कुठल्याही विजा शिवाय, पासपोर्ट शिवाय भारतामध्ये त्या ठिकाणी येता येतं। म्हणजे त्यांच्यासोबत आपले रोटीबेटीचे व्यवहार आहेत। जर नेपाळमध्ये अशा प्रकारची अस्थिरता असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये निर्वासितांचा लोंढा हा भारतामध्ये येऊ शकतो। नेपाळमध्ये जर अस्थिरता असेल तर भारताची जी दुश्मन राष्ट्र आहेत, पाकिस्तान सारखं राष्ट्र आहे, ज्यांनी अगोदर सुद्धा पास्टचा जर थोडासा आपण परामर्श घेतला तर नेपाळच्या मार्गातूनच दहशतवाद्यांना भारतामध्ये त्या ठिकाणी पाठवलं होतं। म्हणून नेपाळमधली अस्थिरता भारताच्या सुरक्षिततेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे। त्या सगळ्या गोष्टींना एकत्रित विचार केला तर भारताच्या सुरक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू भू राजकीय दृष्ट्या आणि चायना फॅक्टर कन्सिडर करता भारतासाठी या घटना अत्यंत महत्त्वाच्या आहेत। भारतानं फक्त विजिलंट राहून चालणार नाही। मला स्पष्टपणे वाटतं की भारताच्या सरकारनं डिप्लोमसीच्या माध्यमातून त्याचबरोबर बॅक चॅनलच्या माध्यमातून ऍक्शन घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मंत्र्यांचे राजीनामे झालेत, खुद्द पंतप्रधानांनी सुद्धा राजीनामा दिलाय, 21 जणांचा मृत्यू झालाय, प्रचंड नुकसान झालंय। त्यामुळे आता पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर तरी हा असंतोष संपतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।